तेच म्हटलं, कालच्या सभेचंच द्योतक आहे. कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला. नाही, काय म्हटलंय नोटिसीत, आपण काय उत्तर दिलं? नाही, उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी आता. त्यांना एक 10 दिवसाची वेळ मागितली. ते आता किती दिवस देतात बघू आणि त्यानंतर ठरवू. नोटीस घेतली ना, नोटीस घेतली. त्याच्यामध्ये 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे. आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू वकिलामार्फत. हो, उद्धव साहेब तर काळजी करतात ना. नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय. उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय सूड भावनेने, द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे जिल्हाबंदीची, जेणेकरून 20 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये, अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण तसं घडणार नाही. निश्चितपणाने यामध्ये राजाभाऊबाजेंचा विजय होईल. उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे 1 लाखाचं मताधिक्य वाढेल, कारण माझे मतदार शून्य आहेत. पुजर यांनी नोटीस स्वीकारलेली आहे. तडीपारीची नोटीस त्यांना बजावण्यात आली होती आणि त्यांनी ती स्वीकारली आहे.